नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्राच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत असे शेतकरी जे बायोमिक्सचा रेग्युलर शेतीमध्ये वापर करतात आणि त्यांना त्याच्यापासून बराच फायदा झालेला आहे असे ते स्वतः सांगत आहेत। कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर इथं जे काही बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक तयार केलं जातं त्याचा हे शेतकरी रेग्युलर वापर करतात। तर याचे फायदे काय आहेत, त्याला त्याचा खरंच फायदा झाला का, याच्या वापरामुळे शेतकरी बांधवांना खरंच फायदा होतो का, याबद्दलची माहिती आपण डायरेक्ट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात त्याबद्दल थोडी माहिती द्या। माझं नाव गोविंद दिगंबर जंगले, राहणार चिंचोली, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपण हे बायोमिक्स कधीपासून वापरताय? हे बायोमिक्स मी 3-4 वर्षापूर्वीपासून वापरतोय। 3-4 वर्षापासून वापरताय? ओके। आणि कोणत्या पिकामध्ये वापरता आपण? हे अद्रक पिकासाठी वापरतोय। आणि याचा अद्रक पिकामध्ये काय फायदा होतो? याच्यामुळे अद्रकीला सड लागत नाही आणि उत्पादन खर्च कमी येतो आणि ॲव्हरेज चांगले येते। बरं बरं बरं। म्हणजे तुम्ही रेग्युलर 4 वर्षाच्या अनुभवावर नाही सांगताय की 4 वर्षाचा अनुभव कंदसड कमी होतो? कंदसड लागतच नाही, म्हणजे माझी 4 वर्षापासून अजून तर कंदसड लागलाच नाही अद्रकीला। बरं। मी एकरी 190-200 क्विंटल काढतो। एकरी 190 ते 200 क्विंटल अद्रक काढतात ते, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की याच्या रेग्युलर वापरामुळे अद्रकीमध्ये कंदसड जवळपास येतच नाहीये। तर तुमचं उत्पादन खर्च देखील कमी होते तुम्ही म्हणताय? एक कमी होते। हा, बाकीच्या फवारण्या जे असतील ते देखील कमी होते। याची फवारणी करतो मी एक। बरं। किती टाकता तुम्ही हे? एक समजा एक 20 पंपाला 2 ml। पंपाला 200 ml? हा, 200 ml। पंपाला 200 ml तुम्ही वापरायचं। आणि याचा तुम्ही रेग्युलर वापर करता। याची माहिती तुम्हाला सुरुवातीला कुठून भेटली होती? कृषी ऑफिस मधून भेटली, फुलंब्री। बरं। तर मग ह्याच्या वापराबद्दल शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगा? याचं वापरलेले फायदा भरपूर फायदा आहे। सड लागत नाहीये, उत्पादन खर्च कमी होतो, ॲव्हरेज पण चांगले येते। अद्रकीसाठी तर मी अनुभवलेले 4 वर्षापासून वापरतोय मी अद्रकीला। तर त्यांनी पण, शेतकऱ्यांनी पण वापरावं समजा। तर असे आहेत की ज्यांनी बायोमिक्सचा वापर रेग्युलर केलेला आहे आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येत आहेत। त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या पिकामध्ये सुद्धा, विशेष करून अद्रकीमध्ये आता जी काही थोडीशी 4 दिवस पाऊस लागून राहिला होता त्यामुळं कंदसड वाढीचं प्रमाण वाढू शकतं। त्यामुळं ते थांबवण्यासाठी या बायोमिक्सचा वापर शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये करावा। आणि हे मिळण्याचं ठिकाण कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद।